नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील मुळीकवाडी या ठिकाणी. मित्रांनो, मुळीकवाडी या ठिकाणी भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान दिनांक 10 मार्च रोजी संपन्न होते. या मैदानाची फायनल अपडेट घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आयोजकांनी बोलवलेले आपल्या समेत या गावातील ग्रामस्थ आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. आपला परिचय द्या, नाव सांगा. मी विनोद दत्तात्रय भालेकर, या गावचा रहिवासी. बरं दादा, काय सांगाल? प्रथमच या गावामध्ये दिनांक 10 मार्च रोजी भव्य दिव्य अशा एक आदत एक बैल मैदान स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. तर काय सांगाल, आतापर्यंत कशा तयारी सुरू आहेत आणि आतापर्यंत कुठपर्यंत तयारी आली? आमच्या गावचं ग्रामदैवत श्री मरीजरी माता यात्रा उत्सव आम्ही दरवर्षी संपन्न करतो. त्या निमित्तानं हे मैदान पहिल्यांदाच सर्व तरुणांच्या आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून आयोजित केलेलं आहे. तर मित्रांनो, अतिशय सुंदर अशी फाटी करण्यात आली. मैदानाची तयारी कुठपर्यंत आली दादा? मैदानाची तयारी जवळजवळ 90% पूर्ण झालेली आहे. बर. तरी माझं एवढंच सांगणं आहे की तमाम महाराष्ट्रातील तमाम गाडा मालक आणि चालक यांना विनंती की आपण, आमचं एक छोटंसं गाव आहे पण सुंदर असं मैदान आम्ही नियोजन केलेलं आहे मैदानाचं. तरी सर्वांनी भरभरून आम्हाला सहकार्य करावं आणि आमच्या मैदानाची शोभा वाढवावी, यात्रेची शोभा वाढवावी अशी मी सर्वांना विनंती करतो. मित्रांनो, 2 दिवस शिल्लक आहेत. आजचा आणि उद्याचा दिवस शिल्लक आहे. जास्तीत जास्त नोंद करून या आयोजकांना सहकार्य करा. भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य आणि फलटण तालुका यांच्या नियंत्रणामध्ये हे मैदान संपन्न होणार आहे. धन्यवाद दादा. धन्यवाद. दादा नमस्ते. नमस्ते सर. आपलं नाव दादा? माझं नाव विनोद बाळू शिंदे, रहिवासी मुळीकवाडी. दादा, काय सांगाल, मैदानाची तयारी कुठपर्यंत आली आता? सर, मैदान म्हणलं तर आपलं गावच्या यात्रेनिमित्त भरले आणि मैदानाची तयारी म्हणलं तर जवळजवळ 100% पूर्ण झाल्या जम आहे. कारण आताच पाणी मारून रोलिंगचं फायनल काम चालू आहे. बरं, आता पल्ला किती ठेवण्यात आला दादा? पहिला आपलं बाईट झाली ती पहिली, त्यामध्ये सुद्धा जसं सांगितलं होतं 800 पल्ला आहे, तेवढाच 800 परफेक्ट टेप न मोजून पल्ला ठेवलेला आहे. परवानगीची प्रोसेस? परवानगी झालेली आहे. आपल्या चॅनलवरती सर आपणच अपडेट दिलेली आहे. परवानगी सगळ्यांना माहिती भेटली आहे. 2 दिवस बाकी आहेत मैदानाला. कशा पद्धतीने प्रतिसाद भेटतोय? आतापर्यंत किती गाड्यांची नोंद झाली? आतापर्यंत सर 50 ते 55 गाड्यांची नोंद झालेली आहे. पावत्या सगळ्यांना सेंड केलेल्या आहेत. तरी काय आव्हान करताल बैलगाडी चालक मालकांना? तरी मी एक सांगू इच्छितो महाराष्ट्रातील सर्व तमाम बैलगाडी मालकांना की या आमच्या गावाने फक्त सर्वसामान्य बैलगाडी मालकाला खुश ठेवण्यासाठी आणि त्यांना गुलाल मिळण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केलेले आहेत. ग्राउंड सुंदर बनवलेलं आहे. तरी राहिलेल्या फक्त आता 2 दिवसामध्ये आमच्या गावाला एक सहकार्य म्हणून सर्वांनी लवकर नोंद करून आम्हाला 9 तारखेला संध्याकाळी बरोबर 8 वाजताच लाईव्ह लॉट्स काढण्यात यावेत आणि त्यासाठी मदत करावी. मित्रांनो, पहिल्यांदाच मुळीकवाडी गावामध्ये मैदान संपन्न होते. ग्रामस्थांची इच्छा आहे की बैलगाडी मालकांकडनं चांगला प्रतिसाद भेटावा. सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा विचार करून या ठिकाणी मैदान घेण्यात आलेले. दादा धन्यवाद. धन्यवाद. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव दादा? ऋषिकेश हनुमंत कदम, मुळीकवाडी रहिवासी. बरं दादा, काय सांगाल, प्रथमच फलटण तालुक्यातील मुळीकवाडी या ठिकाणी भव्य दिव्य अशा बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय. प्रथमतः श्री मरीजरी माता आमच्या गावाचे ग्रामदैवत या यात्रेनिमित्त आगवेगळे यावर्षी संकल्पना केलेली आहे. गावातील युवक तरुण पिढी अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये चालत असलेलं नावाजलेलं बैलगाडा हे आता आमच्या गावापर्यंत येऊन पोचलं गेलेलं आहे. त्याच्या सहकार्याने मुंबईतील म्हणा, पुण्यातील म्हणा, गावातील ग्रामस्थांनी सर्वांनी सपोर्ट करून या मैदानाचं आखिवरेखीव असं सुंदर असं कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. तर अजून काय सांगाल, या मैदानातलं वैशिष्ट्य काय असणार आहे? आता हे मैदान येत्या आम्ही 10 तारखेला संपन्न करत आहोत. याची पूर्णतः तयारी तर झालेली आहे. ते तुम्हाला पहिल्या बॅटमध्ये दिलेलेच आहे आणि आता पण 100% मैदानाचं काम कव्हर झालेलं आहे. तर जास्तीत जास्त संख्येने आपली नोंद करावी ऑनलाईन आणि आपापले जे आम्हाला सपोर्ट आणि आम्हाला सहकार्य करावं नाव नोंदणी करून. त्यासाठी मी सर्वांना आवाहन करतो, वेळेत उपस्थित राहावा, आम्हाला सपोर्ट सहकार्य करा. बरोबर एक या मैदानासाठी वेगळं आकर्षण आम्ही या मैदानासाठी ठेवत आहोत. पण फलटण तालुक्याची शान, वेगाचा बादशाह मसवा म्हणून असं समजलं जातं, असा वेगाचा शेवट सर्जा हा इथं उपस्थित राहणार आहे. तसेच अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव विलासभाऊ देशमुख हे पण इथे उपस्थित राहणार आहेत. ग्रामस्थांच्या वतीने यांचा सन्मान करण्यात येणार आहे. चालते. धन्यवाद दादा.